सो हेलो एवरीवन. सो आज आपण बघणार आहोत ॲरे. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ॲरे. व्हाय डू वी यूज ॲरे, एक्झाम्पल ऑफ अ प्रोग्राम ॲरे आणि एक त्याचं एक्झाम्पल की तो कशा पद्धतीने रन होतो किंवा त्याची इंडेक्सिंग काय असते, त्याची इंडेक्सिंग कुठेपासून स्टार्ट होते, असं सगळं काही बघणार आहोत. तर पहिल्यांदा व्हॉट इज ॲन अरे. अरे इज अ कलेक्शन ऑफ अ सिमिलर एलिमेंट, की ज्याच्यामध्ये काय केलं जातं की जे काही सिमिलर एलिमेंट आहेत ते तिथे काय केले जातात, शो केले जातात. ओके, की अरे इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट. एन अरे इज अ ग्रुप ऑफ डेटा आयटम स्टोर टुगेदर. याच्यामध्ये काही जे डेटा आयटम आहेत ते काय केले जातात, एका पर्टिक्युलर बॉक्समध्ये, एका पर्टिक्युलर कर्ली ब्रॅकेटमध्ये ते स्टोर केले जातात. ओके, ऑल एलिमेंट्स हॅव द सेम डेटा टाईप. पण देर इज काय सांगितलं आहे की जे काही एलिमेंट आहेत त्यांना काय सांगितलं की सेम डेटा टाईप पाहिजे. ओके, ऑल एलिमेंट्स हॅव द सेम डेटा टाईप स्टोर्ड इन अ कंटिन्युअस मेमरी लोकेशन. हे आपल्याला जेव्हा आपण लिंक लिस्ट करू तेव्हा कंटिन्युअस, नॉन कंटिन्युअस हे आपल्याला समजेल. तर आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की अरे इज अ कंटिन्युअस मेमरी मीन्स साईड बाय साईड त्याच्यामध्ये एलिमेंट काय केले जातात, स्टोअर केले जातात. ॲक्सेसिंग युजिंग अन इंडेक्स नंबर. त्याचा जो ॲक्सेस असतो तो आपण इंडेक्स नंबरने ॲक्सेस करू शकतो, की ज्याच्यामध्ये 0, 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने आपण तिथे एलिमेंट्स काय करणार आहोत, ॲक्सेस करणार आहोत. एक्झाम्पल थ्रू व्यवस्थित समजेल. सो नाऊ वाय डू वी यूज अरे. ओके, आपण अरे का यूज करतो. सो वाय डू वी यूज अरे. बिकॉज ऑफ द स्टोअर मल्टिपल व्हॅल्यू. आपण ॲरेमध्ये मल्टिपल व्हॅल्यू इझिली काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. सेव्स टाईम अँड मेमरी. ॲरे थ्रू आपल्याला टाईम अँड मेमरी दोन्हीसुद्धा काय होतात, सेव्ह होतात. इझी टू ॲक्सेस युजिंग इंडेक्स त्याच्यामध्ये असल्यामुळं आपण इझिली ॲक्सेस करू शकतो. मीन्स 5 इंडेक्सवर डायरेक्ट आपण एलिमेंट काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. तो लूपसाठी, सर्चिंगसाठी, सॉर्टिंगसाठी, लिनियर सर्च, बायनरी सर्च, बबल सॉर्ट, सिक्वेन्शियल इंडेक्स इन्सर्शन सॉर्ट, बबल सॉर्ट याच्यामध्ये सुद्धा आपण ॲरे यूज केला जातो. कीप्स डेटा ऑर्गनाइज. आपण ॲरे थ्रू आपला जो काही डेटा आहे तो आपण ऑर्गनाइज ठेवू शकतो. आता नाऊ एक्झाम्पल ऑफ दिस प्रोग्राम. आपल्याला पहिल्यांदा ॲरेचा सिंटॅक्स बघून घेऊया. तर याच्यामध्ये आपण ह्या ज्या आहेत त्या आपण काय यूज केल्यात, तर C++ आपण हा कोड रन करतोय. सो लायब्ररीज आपण हे केलं. आता इंट मेनमध्ये आपण एक इंट ॲरे नावाचा एक अरेला आपण नाव दिलं इंट ॲरे. ओके, आपण काय केलं, इंट ॲरे एक इंटेजर नावाचा डेटा टाईप घेतला आहे की ज्याच्यामध्ये ॲरे घेतला आहे. अरे हे त्या ॲरेचं नाव आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण 5 नंबर्स स्टोअर केलेले आहे. ओके, मीन्स आपण त्याच्यामध्ये 20, 30, 40 आणि 50 ही आपण त्याला साईज दिली. ॲरेची साईज ही 5 आहे, बट त्याच्यामध्ये एन हा जो काही एन असतो तो साईज -1 केला जातो. बिकॉज ऑफ द ॲरेची इंडेक्सिंग ही 0 पासून स्टार्ट होते. ॲरेची इंडेक्सिंग ही 0 पासून स्टार्ट होते. त्यामुळं जर 0 आहे त्यावेळेस 10 एलिमेंट स्टोअर झाला आहे. जेव्हा 1 असेल तेव्हा 20, 2 असेल तेव्हा 30, 3 असेल तेव्हा 40 आणि 4 असेल तेव्हा 50. ओके, सो इथं आपण काय लावलं आहे, फॉर लूप लावला आहे की ज्याच्यामध्ये आपण एका मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की फॉर लूप म्हणजे काय असतो किंवा. तर फॉर लूपमध्ये त्यांनी सांगितलं आहे आपला जो इंट आहे आय हा 0 पासून <5 आणि I++ इन्क्रीमेंट होणार. ओके, म्हणजे आपला जो आय आहे तो 0 पासून 5 पर्यंत म्हणजे रन होणार आहे. आणि त्याच्यामध्ये 1 by 1 ते काय करणार आहे, इन्क्रीमेंट करणार आहोत. आणि आपल्याला सी आउट ॲरे ऑफ इंडेक्सिंग आय हे आपल्याला प्रिंट भेटणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं आहे, एक इंटिजरमध्ये ॲरे नावाचं एक अरे स्टोअर केलं. अरे साईज आणि इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण ॲरे स्टोअर केलेला आहे. हा त्याचा सिंटॅक्स आहे, इंट ॲरे and 10, 20, 30, 40, 45. ओके, सो नाऊ ॲरे. सो ह्याच्यामध्ये आपण बघितलं की ॲरेमध्ये काय सांगितलं आहे, ही जी आहे ती इंडेक्सिंग नंबर आहे. आपण नम्स नावाचा एक ॲरे डिक्लेअर केला आहे की ज्याच्यामध्ये 2, 6, 3,
9 7 अँड 0 असे आपण एलिमेंट स्टोअर केले. आणि याच्यामध्ये किती एलिमेंट स्टोअर केलेत 1 2 3 4 5 6. बट त्यांची इंडेक्सिंग काय आली 5 आली बिकॉज ऑफ द ॲरेमध्ये इंडेक्सिंग ही स्टार्ट होते 0 पासून. ओके, सो हा नम्स 0 ह्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे तर त्याचे इंडेक्सिंग नंबर लिहिले. नम्स 0 म्हटलं की तो 2ला कॉल होणार, नम्स 1 म्हटलं तर तो 6ला, नम्स 2 म्हटलं की 3ला, नम्स 3 9, नम्स 4 7 अँड नम्स 5 0. सो आता आपण व्हिज्युअल कोडमध्ये बघूया. सो आपण आता ॲरेचं एक एक्झाम्पल बघूया कोड थ्रू. सपोज मी इंट एक नावाचा डेटा टाईप घेतला की ज्याच्यामध्ये अरे मी अरेचं नेम दिलं की ॲरे म्हणून. आणि तुम्ही काही तुमच्या ह्यांना देऊ शकता की म्हणजे नम्स म्हणून देऊ शकता, नंबर सेव्ह करायचं तर तुमच्या ह्यांना अरेचं नेम देऊ शकता. मी त्यामध्ये अरेची साईज आहे 5 डिक्लेअर केली. ओके, आता मला त्याच्यामध्ये किती एलिमेंट स्टोअर करावे लागतील तर 5 स्टोअर करावे लागतील. सपोज मी केला 1 5 7 3 8. आम्ही याच्यामध्ये 5 एलिमेंट्स काय केले स्टोअर केले. आता सपोज मला याच्यामध्ये काय करायचं आहे तर मला ऑल लूप हे करायचं आहे की म्हणजे मला ऑल ॲरे प्रिंट करायचं. तर मी सपोज फॉर लूप लावला, मी सांगितलं इंट i इक्वल टू 0. मला कुठपासून कुठपर्यंत कोड रन करायचा आहे तर i इज इक्वल टू 0, i इज लेस दॅन 5 अँड i प्लस प्लस. मी इन्क्रीमेंट केलं. आता मला काय हवं आहे तर मला याच्यामध्ये हवं आहे सी आउट ॲरे. मला अरेची ऑल इंडेक्सिंग जी आहे म्हणजे ॲरेचे ऑल एलिमेंट जे आहेत ते मला काय करायचे प्रिंट करायचे. ओके, तर मग आता मी काय करणार, मला याच्यामध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते काय करायचे स्टोअर करायचे. ओके ओके, इथं आपले असे स्टोअर झालेले आहेत. ओके, इथं आपले काय केले आहेत ऑल एलिमेंट जे काही अरेमध्ये आहेत ते स्टोअर झालेत. आता मला मी सांगितलं की अरेमध्ये इंडेक्सिंग ॲक्सिंग करणं हे इझी असतं. तर ते कसं, सपोज मला याच्यामध्ये 5 नंबर, आता आपण 5 स्टोअर केले म्हणजे याची इंडेक्सिंग असणार 0, याची 1, याची असणार 2, याची असणार 3 आणि याची असणार 4. आता मला सपोज 2 नंबरचा जो काही एलिमेंट आहे तो मला ॲरेमधला 2 नंबरचा एलिमेंट मला प्रिंट हवा आहे की मला बघायचं आहे की कोणत्या 2 नंबरला आहे म्हणजे सेकंड इंडेक्सला कोणता एलिमेंट स्टोअर आहे. तर मी ॲरे 2 घेतलं, एन लाईन केलं. आता मला बघायचं की इंडेक्स नंबर 2ला कोणता एलिमेंट स्टोअर आहे. तर आपण असा आला पाहिजे आपला 7 आला पाहिजे. आता बघूया कोणता आहे. ओके, आला का 7. तर आपला 7 और सेकंड इंडेक्सला आपला 7 नंबर स्टोअर आहे आणि हा आपला ऑल अरे. आता सपोज मी इथं मला माहिती आहे की म्हणजे मी 5पर्यंत 4पर्यंत मी कोणताही इंडेक्स नंबर हे करू शकतो. सपोज मी 8 नंबरची इंडेक्सिंग दिली की मला 8 नंबरचा हवा आहे. तर बघूया काय प्रिंट होतं की ज्याच्यामध्ये तिथे ॲक्सेसच नाही आहे. ओके, तर त्यानं काय केलं रँडम कोणताही एलिमेंट आपल्याला दिला की जो नाही आहेच तिथे. ओके, आणि आपल्याला ऑल अरे दिला. तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही एलिमेंटला ॲक्सेस करू शकतो की मला या नंबरचा, म्हणून ॲरे आपल्याला इझी टू स्टोअर आहे आणि ॲक्सेसिंग इझी. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला जो कोणता एलिमेंट हवा आहे तो तुम्ही ॲक्सेस करू शकता. ऑल लूप जर तुम्हाला ॲक्सेस करायचं, ऑल ॲरे जर ॲक्सेस करायचा असेल तर फॉर लूप लावून तुम्ही ऑल ॲरे प्रिंट करू शकता. थँक्यू.